मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण IPOची चर्चा करणार आहोत। बऱ्याच जणांनी प्रश्न केलेले की तुम्हाला लागलेले पुना गाडगीळ आणि बजाज फायनान्स तुम्ही विकले किंवा होल्ड केलेले आहेत। तर पुना गाडगीळ ज्वेलरी क्षेत्रातली ही कंपनी आहे आणि पुढे ही कंपनी चांगली करू शकते, कारण बाजारामध्ये ज्वेलरी क्षेत्रातल्या कंपन्या जे चांगलं काम करत आहेत तर त्याचा फायदा पुना गाडगीळला होऊ शकतो, कारण महाराष्ट्रातली नंबर 2 नंबरची कंपनी ही पुना गाडगीळ आहे। त्यामुळे पुना गाडगीळ मी होल्ड केलेली आहे, पुढे बघू तिला विकायची की नाही। तर पण सध्या तरी तिला विकायचा काहीही विचार नाही। त्याच्यानंतर राहिला बजाज हाऊसिंग फायनान्स। तर बजाज हाऊसिंग फायनान्स तर मी विकणारच नाहीत, परंतु बजाज हाऊसिंग फायनान्स आज थोडासा मायनस झालेला आहे, परंतु तो 150चे जर खाली मिळत असेल तर मी त्याच्यामध्ये अजून शेअर ॲड करण्याचा प्रयत्न करणार आहे। हा झाला माझा विचार। तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्यावा। मी घेतोय म्हणजे तुम्ही घ्यायला पाहिजे असं काहीही नाही। मला एक लॉट लागलेला आहे, मलाही लागला आहे, आमच्या घरच्यांनाही लागला आहे। या दोन्ही ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे, पण थोडी वाट बघणार आहे। मी सुरुवातीला सांगितलं होतं की खूप सध्या बाजारामध्ये बजाज हाऊसिंग फायनान्सची जी उकळी आहे ती उकळी जरा शांत होऊ द्या, आणि खरंच तसंही झालेलं आहे। पुढे गेलेला शेअर आता थोडा मायनस झालेला आहे आणि कदाचित तो 150च्या खाली येऊ शकतो, आणि 150च्या खाली मिळत असेल तर हळूहळू त्याच्यामध्ये थोडी क्वांटिटी जर ॲड केली तर पुढे भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो। जरी तो 100ला आला, 150ला पहिला एक जर घेतला असेल लॉट, तर त्याच्यानंतर पुन्हा 130च्या आसपास, पुन्हा 110च्या आसपास किंवा 100ला असा आपण त्याच्यामध्ये थोडी ॲड करू शकतो। 100ला येईलच असं काहीही नाही, पण एक सांगतोय मी की असं आपण पुढे करू शकतो। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे IPO बघणार आहे त्याच्यामध्ये पहिला आहे तो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये सुरुवातीला NTPC ग्रीन एनर्जीचा 10,000 कोटीचा IPO येण्याची शक्यता आहे। तर हा IPO आपण भरायला पाहिजे। ग्रीन एनर्जीचे सध्या फोकस सरकारचा पण आहे, त्यामुळे आपल्याला हा IPO जर लागला तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो। इथं बघू डिटेल आपण। NTPC ग्रीन एनर्जी सरकारी मालकीची पॉवर कंपनी NTPCची उपकंपनी आहे। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 10,000 कोटी रुपये उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक ऑफर म्हणजे IPO आणण्याची शक्यता आहे, असे एका सूत्रांनी सांगितले आहे। गेल्या आठवड्यात NTPC ग्रीन एनर्जीने IPOद्वारे 10,000 कोटी रुपये उभारण्यासाठी भांडवली बाजार सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे सादर केलेली आहेत। म्हणजे आता हा पुढच्या महिन्यामध्ये सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये हा IPO येऊ शकतो। NTPC ग्रीन एनर्जी हा 6हून अधिक राज्यामध्ये पसरलेल्या सौर आणि पवन ऊर्जा मालमत्तेसह अक्षय ऊर्जा पोर्टफोलिओसह महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे। NTPC ग्रीन एनर्जी IPO NTPCचा एक हिस्सा धारण केल्याने बोलीदारांना एक भाग मिळू शकतो। म्हणजे काय, पुढे डिटेल बघू आपण आता। जर एखाद्या रिटेल गुंतवणूकदाराकडे NTPC लिमिटेडचा एक हिस्सा असेल, म्हणजे तुमच्याकडे NTPC लिमिटेडचे जर शेअर असतील, तर तुम्ही इश्यू बिडिंगसाठी उघडल्यावर त्या व्यक्तीला म्हणजे IPO ओपन झाल्यावर त्या व्यक्तीला अधिक फायदा कसा होऊ शकतो, त्याचप्रमाणे NTPC ग्रीन एनर्जीच्या कर्मचाऱ्यासाठी ते अधिक फायदेशीर ठरणार आहे। ते कसं, तर इथं बघा, सोप्या भाषेत सांगायचे झाले तर किरकोळ गुंतवणूकदार IPOमध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकतात। परंतु तुमच्याकडे जर NTPCचा हिस्सा असेल, जर तुमच्याकडे NTPCचा शेअर असेल, तर तुम्ही शेअर होल्डर कोट्यातून तुम्ही 2 लाख रुपयाचा अजून बोली लावू शकता। शेअर होल्डरच्या श्रेणीत ते बोलू लावू शकता। तर तुमची कमाल मर्यादा जी होते तर ती 4 लाख कोटी रुपयापर्यंत होते। म्हणजे तुम्ही डबल IPO भरू शकता, एक रिटेलर कोट्यातून आणि एक शेअर होल्डर कोट्यातून। त्याचबरोबर NTPC ग्रीन एनर्जीचे कर्मचारी जे आहेत, म्हणजे एम्प्लॉई जे आहेत, त्यांनाही अधिक फायदा होऊ शकतो। ते रिटेल कोट्यातून, शेअर होल्डर कोट्यातून, जर त्यांच्याकडे शेअर होल्डर असेल तर, शेअर असतील तर, भागधारक असतील तर ते, आणि कर्मचारी जे आहेत ते असे 3 बोली लावू शकतात। म्हणजे एकंदरीत ते 6 लाख रुपयाची बोली ते लावू शकतात। हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की शेअर होल्डर श्रेणीचा लाभ, म्हणजे शेअर होल्डर श्रेणीचा लाभ कोणाला मिळेल, तर सेबीकडे DRHP दाखल करण्यापूर्वी, म्हणजे जो की मागच्या आठवड्यामध्ये NTPCनं दाखल केलेला आहे, कागदपत्र जी दाखल केलेली आहे ते दाखल करण्यापूर्वी ज्यांच्याकडे शेअर असतील त्यांना त्या गुंतवणूकदारांना आधीच NTPCचे समभाग धारण केले पाहिजेत। म्हणजे त्याच्या आधी जर NTPCचे जर त्यांच्याकडे भाग असतील, शेअर असतील, तरच ते शेअर होल्डर कोट्यातून एक अप्लाय करू शकतात, रिटेलर कोट्यातून आणि शेअर होल्डर कोट्यातून।
ही अट खात्री देते की शेवटच्या क्षणी खरेदीदाराऐवजी केवळ NTPCमधील दीर्घकालीन गुंतवणूकदारच IPOमध्ये भाग घेऊ शकणार आहेत शेअर होल्डर कोट्यातून. त्याच्यानंतर आता हे तर तुम्हाला समजलं असेल. आता बजाज फायनान्स नंतर आता आणखी एक IPO देणार दुप्पट रिटर्न्स. ग्रे मार्केटवर सध्या याचा बोलबाला चालू आहे. तो कोणता IPO आहे? बजाज फायनान्सनं जसे पैसे डबल केले तसा एक IPO उद्या ओपन होत आहे. तो कोणता IPO? चला बघू. या IPOचे नाव KRN हिट एक्सचेंजर. इथं तुम्ही हे नाव पूर्ण बघू शकता असे आहे. हा IPO येत्या 25 सप्टेंबर रोजी म्हणजे उद्या गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे आणि 27 सप्टेंबर रोजी हा IPO आपल्याला भरता येणार आहे. म्हणजे 27 सप्टेंबरला हा IPO क्लोज होणार आहे. येत्या 30 ऑक्टोबर रोजी हा IPO अलॉट होणार आहे. म्हणजे 30 तारखेला आपल्याला तो लागला की नाही हे समजेल आणि 1 ऑक्टोबरला हा IPO अलॉट होणाऱ्याचे पैसे म्हणजे ज्यांना लागला नाही त्यांचे पैसे परत दिले जाणार आहेत. ज्या लोकांना IPO अलॉट झालेला आहे त्याच्या डीमॅट खात्यामध्ये 1 ऑक्टोबरलाच शेअर पाठवले जातील आणि 3 ऑक्टोबरला हा IPO शेअर बाजारामध्ये लिस्ट होणार आहे. या IPOचा एक लॉटमध्ये एकूण 65 शेअर असतील. तर ही कंपनी IPOच्या माध्यमातून एकूण 15,543,000 शेअर्स विकणार आहे आणि मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे NSE आणि BSE या दोन्हीवरही ही कंपनी सूचीबद्ध होणार आहे म्हणजे लिस्ट होणार आहे. या IPOची किंमत पट्टा हा 209 ते 220 रुपये असेल. म्हणजे 220 रुपयांना आपल्याला हा भरावा लागेल आणि म्हणजेच तुम्हाला एक लॉट घ्यायचा असेल तर 14,300 रुपयाचा हा एक लॉट आहे. म्हणजे आपण सर्वसामान्यपणे सर्वसामान्य लोक हा IPO भरू शकतो. 14,300 रुपये जर आपल्याकडे असतील तर हा एक लॉट जर आपण भरला तर येणाऱ्या 5 दिवसामध्ये आपले पैसे दुप्पट होण्याची शक्यता आहे. म्हणजे हा IPO आपले 5 दिवसात पैसे दुप्पट करू शकतो. इथं तुम्ही बघू शकता KRN हिट एक्सचेंजर हा मेन बोर्ड सेगमेंटचा IPO आहे. सध्या हा IPO ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय. या IPOचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 102% प्रीमियम आहे. म्हणजे 102% म्हणजे आपले पैसे डबल होऊ शकतात. म्हणजे शेअर बाजारावर लिस्ट होताना या कंपनीच्या शेअरचे मूल्य 443 रुपयापर्यंत जाऊ शकते. म्हणजेच IPOत गुंतवणूक करणाऱ्यांना थेट दुप्पट परतावा मिळण्याची शक्यता आहे. तर ह्याची इथं GMP जर बघितला तर ते लिहिण्याच्या अगोदर आता पुन्हा वाढलेला आहे. 102% लिहिलेलं आहे त्यांनी, पण इथं 108% झालेला आहे. कारण IPO प्राईस आहे 220, GMP आहे 239 आणि लिस्ट होणार आहे 459 रुपयाला. जर ह्याच GMPला तो लिस्ट झाला तर आणि परतावा मिळण्याची शक्यता आहे 108%. आता येणाऱ्या उद्यापासून हा IPO बाजारात ओपन होणार आहे. तर पुढचे 2 दिवस GMP हा कमी किंवा जास्त होऊ शकतो. तर आपण हे बघून IPO भरायचा आहे. परंतु कितीही कमी झाला तर IPO 50%च्या खाली तर येणारच नाही. पण हा IPO आपण निश्चित भरला पाहिजे. छोटा IPO आहे, 15,000 रुपये सर्वसामान्य आपल्या सगळ्याकडे असू शकतात आणि IPO भरले तर आपले 4-5 दिवसात पैसे डबल होऊ शकतात. विना रिस्क हा पैसा डबल करण्याचा एक चांगला उपाय. जर आपल्याला IPO लागला तो मिळू शकतो, आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा आहे जो की उद्या बंद होणार आहे मांबा फायनान्स. हा IPO मागं आपण चर्चा केली होती. हा 23 तारखेला ओपन झाला आहे. उद्या हा बंद होणार आहे आणि 26 तारखेला आपल्याला तो लागला की नाही हा समजेल. हा पण 15,000चा IPO सर्वसामान्य आपणही भरू शकतो. 125 शेअर एका लॉटमध्ये आहेत. 2 लॉट भरले तर आपल्याला 13 लॉट जर भरले तर 1625 होतील. 2 लॉट भरले तर आपल्याला 250 शेअर इथं भरल्या जातील. 15,000 ऐवजी 30,000 आपल्याला अकाउंटवर असतील. त्याप्रमाणे त्या पट्टीमध्ये आपण जास्तीत जास्त 13 लॉटपर्यंत हा IPO भरू शकतो. इथं GMP जर पाहिलं तर IPOचा GMP इथं म्हणजे जेव्हा काल हा ओपन झाला तेव्हा 64 रुपये होता. 184 रुपयावर लिस्ट होणार होता कारण 120 रुपये IPO प्राईज आहे. दोन्ही मिळून 184 होतात आणि 53.33% हा GMP होता. तो थोडासा आता कमी झाला आहे. GMP 64 रुपयाहून 55 रुपये आला आहे. म्हणून आता 175वर लिस्ट होऊ शकतो. 45.83%चा GMP आहे. तर ठीक आहे, 45ही काही कमी नाही. तर हा IPO सुद्धा तुम्ही भरू शकता. पुढं आपला पैसा 1.5 हा IPO ह्याच दरम्यान जर लिस्ट झाला तर 1.5 होऊ शकतो. तर मित्रांनो, IPOची माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.